नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी सराव परीक्षा पहिली प्रथम सत्र म्हणतो आपण त्याला 2025-26 विषय आहे आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा आपण आज पेपर अभ्यासणार आहोत। या पेपरमध्ये कोणते IMP प्रश्न असणार आहेत ते देखील मी सांगणार आहेत आणि त्याचबरोबर प्रश्न नेमकी कोणत्या प्रश्नावरती आपण फोकस करायचा आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असाल, बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल आणि आपल्याला संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा आढावा जर जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करा, कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात तर करूयात, कारण खूप महत्त्वाचे आता 10वी आणि 12वीचे जे बोर्ड परीक्षेचे पेपर आहेत त्यावरती आपण डिस्कशन सुरू केलं आहे। जवळपास आपण सर्वच प्रश्नपत्रिका कव्हर करत आलेलो आहोत आणि तुम्ही जर पाहिले नसेल तर आपल्या चॅनल एकदा व्हिजिट करा आणि त्या आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ हे 10वी आणि 12वीच्या रिलेटेड व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर वरती आय बटनवरती देखील व्हिडिओ दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, सगळीकडे आहे, आपण चेक करू शकता। चला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सराव परीक्षा पहिली 25-26 विषय हे आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा आपण या ठिकाणी पेपर पाहत आहोत। यासाठी आपल्याला वेळ असणार आहे 2 तासाचा आणि 2 तासामध्ये हा जो विषय आहे हा विषयाची प्रश्नपत्रिका आपल्याला कव्हर करायची आहे। 2 तासामध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे। त्यासाठी किती वेळ द्यायचा याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, सराव करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेसाठी म्हणजेच आपल्या आजच्या विषयासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 च्या पेपरसाठी असणार आहेत 40 गुण। हे 40 गुण खूप महत्त्वाचं आहे। 40 पैकी अंदाजे तुम्ही जर असा अभ्यास केला तर तुम्हाला अंदाजे 30 पर्यंत मार्क हे तुम्हाला मिळू शकतात। फक्त तुम्ही अशा रीतीने अभ्यास केला पाहिजे। चला आपण पाहूयात कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कोणता प्रश्न महत्त्वाचा आहे पाहूयात। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, सूचना वाचायला विसरायची नाही। सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचं आहे। दुसरं, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही। बरेच विद्यार्थी काय करत असतात की कॅल्क्युलेटर परीक्षेला घेऊन जातात आणि कॅल्क्युलेटरवरती गणित सोडवत असतात, परंतु परीक्षा केंद्रावरती गणकयंत्र, त्यालाच आपण कॅल्क्युलेटर म्हणतो, त्याला अलाउड नाही, तिथे तुम्ही ते वापरू शकत नाही। तुम्हाला गणिते ही स्वतः सोडवायचे आहेत, कोणत्याही यंत्राचा वापर न करता। पुढचा एक सूचना पाहूयात। प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात। उजव्या साईडला जे काही तुम्हाला 4, 3, 5 असे आकडे दिसतात, असे अंक दिसतात, ते तुमचे पूर्ण गुण दर्शवितात। त्यामुळे पेपर व्यवस्थित सोडवण्याची काळजी घ्या। पाहूयात आपण पुढे। त्यानंतर बहुपर्याय प्रश्नाचे उत्तर लिहिताना क्रमांक लिहून समोर अचूक पर्यायाचे वर्ण अक्षर म्हणजे काय AB असेल, B असेल ते लिहिणे आवश्यक आहे आणि आवश्यक तेथे तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशक आकृत्या देखील आपल्याला काढायला सांगितलं आहे। आकृतीला परवानगी आहे, आकृती तुम्ही पेन्सिलनेच काढावे, पेनाने काढू नये। आता या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न पाहायचा आहे। ए आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिला जाईल आणि त्या प्रश्नाचे 4 पर्याय दिले जातील। त्या 4 पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय बरोबर करून लिहायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला आकृती देखील पाहायला मिळते। ही आकृती पाहायची आणि तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला या ठिकाणी 5 गुण आहेत आणि 5च्या 5 गुण कशा प्रकारे मिळतील हे आपल्याला महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे जाणून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही प्रॉब्लेम असेल ते देखील विचारा आणि तुम्हाला जर या प्रश्नपत्रिकेचे उत्तर जर पाहिजे असेल
आन्सर शीट जर पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, मी पुढील व्हिडिओ त्यावरती बनवेल. चला पाहूयात. तर पहा, दिलेले रचनासूत्र कोणत्या कार्बनी संयुगाचे आहे. आता हे जे रचनासूत्र आहे हे कोणत्या कार्बनचे आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलं आहे आणि त्यापैकी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए आहे कापूर, पर्याय क्रमांक बी आहे बेन्झीन, पर्याय क्रमांक सी आहे स्टार्च, पर्याय क्रमांक डी आहे ग्लुकोज. तर ही जी आकृती आहे ही आपल्याला ओळखायची आहे की ही कोणत्या कार्बनी संयुगाची आहे. तर या ठिकाणी जे काही पर्याय दिले आहेत त्यापैकी एक पर्याय निवडून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. पहा पुढे. दुसरं आहे डॅश डॅश ऑक्सिडीकरण घडून आणतो. आता कोणता ऑक्सिडंट घडून आणतो तर या ठिकाणी O2 म्हणजे ऑक्साईड, त्यानंतर हायड्रोजन ऑक्साईड आहे, त्यानंतर H2 आहे, HCl आहे. तर आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय आहेत आणि 4 पैकी आपल्याला एक पर्याय बरोबर आहे तो निवडायचा आहे. या ठिकाणी हा पर्याय एचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर तिसरा आहे सर्वात जास्त अपवर्तनांक डॅश डॅश या पदार्थाचा आहे. कोणत्या पदार्थाचा तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांमधून आपल्याला उत्तर शोधून लिहायचं आहे. तर पर्याय या ठिकाणी मी वाचून दाखवतो. फ्यूज कॉटस, हिरा, सी आहे क्राउन काच आणि डी आहे माणिक. तर हे 4 पर्याय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये लिहू शकता. हे तुम्हाला समजेल की या प्रश्नाचे नक्की उत्तर काय आहे. प्रश्न वाचताच तुम्हाला उत्तर समजून जाईल. तर आपण या ठिकाणी पुढचा प्रश्न अभ्यासूयात. 4था आहे हॅलोजन कुलामध्ये आयोडीन हा डॅश डॅश अवस्थेत आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा 4 पर्याय पाहायला मिळतात. 4 पर्याय असे आहेत. ए आहे वायू, बी आहे द्रव, सी आहे प्लाझ्मा, डी आहे स्थायू. तर ह्या 4 पर्यायांपैकी कोणता बरोबर पर्याय आहे हे आपल्या या ठिकाणी ओळखून ते आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक त्यातीलच 5वा आहे. जर सापेक्ष आर्द्रता ही 60% जास्त असेल तर हवेची आर्द्रता काय असेल. ओके, तर या ठिकाणी आपलं पुन्हा एकदा 4 पर्याय दिले आहेत. 4 पर्यायांपैकी आपण ए पर्याय आहे कोरडी, बी पर्याय आहे दमट, सी पर्याय आहे उष्ण आणि डी पर्याय आहे थंड. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्यायांपैकी तुम्हाला कोणता पर्याय बरोबर वाटतो तो या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लिहा, जेणेकरून कोणताही मार्क तुमच्या हातून जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 1 मधला आहे बी. ए आपण अभ्यासलेला आहे. आता बी हा प्रश्न आहे 5 गुणांसाठी. 5 गुणांसाठी हा बी प्रश्न आहे. प्रत्येकी 1 गुण आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, चूक की बरोबर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तांक अवलंबून असतो. आता हे तुम्हाला चूक वाटतं की बरोबर वाटतं. जर तुम्ही योग्य आणि चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला या प्रश्नाची योग्य उत्तर आपल्याला समजेल की हा जो वाक्य आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे. त्यानंतर पुढचा सहसंबंध पूर्ण करा. कथिलीकरण, कथिल आणि याचं जो काय असेल तो सहसंबंध आपल्याला पुढे लिहायचा आहे. सोपा आहे प्रश्न. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. गटातील वेगळा घटक कोणता आहे तो ओळखायचा आहे. तापमान, वहन, अभिसरण, प्रारण या 4 पर्यायांपैकी कोणता घटक वेगळा आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर पहा पुढे. योग्य जोडी जुळवा. याच्यातील ए आणि बी याच्यापैकी योग्य जोडी जुळवायची आहे. श्वांकार पेशी कशामध्ये असतात. प्रतिमेचा रंग असतो की प्रकाशाची तीव्रता असते की छिद्र असते. या तिन्हींपैकी कोणता पर्याय बरोबर आहे त्याची जोडी तुम्हाला जुळवायची आहे. तर पुढे पहा. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक लिहायला सांगितले आहे या ठिकाणी
आणि हा जो प्रश्न आहे हा त्यातीलच एक आहे आणि याला 1 मार्क आहे. त्यामुळे पहा अजून आपल्याला महत्त्वाचे प्रश्न अभ्यासाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर IMP प्रश्न देखील सांगायचे आहे. हा होता प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, जोड्या जुळवा असतात, रिकाम्या जागा असतात, सहसंबंध ओळखा, याच्यामध्ये असतात घटक वेगळा करा. हे प्रश्न नॉर्मल असतात. आपल्याला महत्त्वाचं काय आहे, IMP प्रश्न सोडवायचे असतात. IMP प्रश्न कोणते असतात, जेणेकरून जे आधीच्या पेपरमध्ये देखील विचारले गेले होते आणि वारंवार विचारले जातात त्याला आपण IMP प्रश्न म्हणतो. तर पहा प्रश्न क्रमांक 2 मधला A आहे, खालील विधानांची शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 कारणे लिहायचे आहेत. प्रत्येकी 1 कारणासाठी 1 प्रश्नासाठी 2 गुण या ठिकाणी दिलेले आहेत आणि 2+2 असे आपल्याला 2 या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे, शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात. दुसरा, विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. थंड प्रदेशात गोठलेल्या तलावात सुद्धा जलीय प्राणी आणि वनस्पती जिवंत राहू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे 3 प्रश्न आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या 3 प्रश्नांपैकी प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 हे आपले आजचे IMP प्रश्न आहेत. हे मागच्या वेळेस देखील पेपरमध्ये विचारले गेले होते आणि वारंवार विचारले जातात, त्यामुळे याच्यावरती भर देण्याचा प्रयत्न करा. त्यातीलच आपण प्रश्न क्रमांक 2 मधला B आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे आणि या ठिकाणी 3 प्रश्न आहेत एकूण 6 गुणांसाठी, म्हणजे B प्रश्न आहे हा 6 गुणांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे, संतुलित रासायनिक समीकरणाच्या साहाय्याने पुढील अभिक्रिया लिहा. कॅल्शियमची पाण्यासोबत अभिक्रिया. त्यानंतर फरक स्पष्ट करायचा आहे. गुरुत्व स्थिरांक व गुरुत्व त्वरण. त्यानंतर तिसरा आहे, टॅफ्लॉनचे घटक, एक वारीक व रचनासूत्र लिहा व एक उपयोग लिहा. ऊर्ध्वदृष्टिता म्हणजे काय, निराकरण करण्यासाठी कोणते भिंग वापरतात. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, याच्यातील IMP प्रश्न काय असणार आहे. तर या ठिकाणी आपला IMP प्रश्न असणार आहे, फरक स्पष्ट करा. याच्यामधील गुरुत्व स्थिरांक आणि पहिला प्रश्न, त्याचबरोबर ऊर्ध्वदृष्टिता म्हणजे काय, हे 3 आपले IMP प्रश्न असणार आहेत आणि हे नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या. पहा पुढे, खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला या ठिकाणी एक तक्ता पूर्ण करायला दिलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, कक्षांचे नाव, भूपृष्ठावर पासून उंची किती आहे आणि त्याचा उपयोग काय, हे जे दिलेलं आहे हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पूर्ण तक्ता हा 1 गुणासाठी आहे, 2 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहूयात. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 सोडवायचे आहेत. 15 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पहा त्यातील पहिला आहे, मेंडेलिव्हच्या आवर्ता सारणीनुसार खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. भाकीत केलेले मूलद्रव्य, प्रत्यक्षातील मूलद्रव्य. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, या ठिकाणी त्याचे उत्तर लिहायचं आहे. पुढे पहा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. व्हिडिओ जर शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. लाईक आम्हाला मोटिवेट करतं. प्रश्नपत्रिकेचे उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा की आम्हाला सर उत्तरं पाहिजे, मी नक्कीच यावरती व्हिडिओ बनवेल. तर पहा, ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवायचे आहेत. त्यानंतर तिसरा आहे, उपग्रह प्रक्षेपाचे कार्य कोणत्या नियमावर आधारित आहे. या ठिकाणी उपग्रहाचे जो कार्य आहेत ते कोणत्या नियमावरती आधारित आहे ते तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य कोणत्या नियमावर आधारित आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि इस्रोचे पूर्ण रूप काय आहे, मराठीमध्ये म्हणतात रूप काय आहे, इस्रोचे पूर्ण नाव काय आहे. त्यानंतर पृथ्वीवरील पदार्थाच्या मुक्ती वेगाचे सूत्र लिहा. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, IMP प्रश्न आपला कोणता आहे, तर इस्रोचे रूप आणि पृथ्वीवरील पदार्थाच्या मुक्तिवेगाचे सूत्र लिहा आणि उपग्रहाचे प्रक्षेप
हे जे आहे हे आपले 3 IMP प्रश्न आहेत, ते वारंवार विचारले जातात. मागच्या बोर्ड परीक्षेला देखील विचारला गेला होता हा प्रश्न. पहा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पटकन लाईक करून टाका व्हिडिओला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना, आपल्या तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना देखील मदत होईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी तुम्हाला आकृती दिसते, ही आकृती, ह्या आकृतीमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ही आकृती कशाची आहे हे तुम्हाला समजलंच असेल. आणि त्या आकृतीमध्ये काय आहे, वरील आकृती बंधातून कोणत्या नियमांचा बोध होतो ते आपल्याला यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पाहू शकता आपण, जसं की डाव्या हाताचा नियम असेल, उजव्या हाताचा नियम असेल, हे नियम कोणतं काय दर्शवितात. त्याचबरोबर हा जो आहे हे हाताचे नियम आहेत आणि ते नक्की काय दर्शवितात ते तुम्हाला सांगायला सांगितलं आहे. तर या ठिकाणी परत एकदा पहा अजून महत्त्वाचा व्हिडिओ. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ही जी आकृती दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, याचे निरीक्षण करायचे आणि खाली दिलेले हे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला सोडवायचे आहेत. जसं की प्रश्न क्रमांक 6 मध्ये आहे, खालील हायड्रोकार्बनची काही रचनासूत्र आहेत ते तुम्हाला काढायला सांगितलं आहे. ही एक महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण आता सरळ प्रश्न क्रमांक 4 कडे जात आहोत. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. कोणताही एक प्रश्न सोडवल्यानंतर हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आहे 5 गुणांसाठी. कोणताही एक सोडवायचा आहे. तुम्हाला जो सोपा वाटेल तो सोडवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 5 पैकी 4, 3 हे मार्क सरासरी पडतील. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा आवर्जून सोडवण्याचा प्रयत्न करा. पहा, खालील रेणूंसाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेचे रेखाटन करा. वर्तुळ न दाखवता आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मिथेन आहे, एथिन आहे, मिथेनॉल आहे, पाणी, नायट्रोजन रेणू आहे, या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत. हे पुढे पहा, या ठिकाणी शेवटचा प्रश्न जे काही वरती तक्ता दिला होता आपण पाहिला, आकृती दिली होती, त्या आकृतीनुसार तुम्हाला हे प्रश्न आहेत हे सोडवायचे आहेत. आणि खूप महत्त्वाचा हा प्रश्न होता, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांना समजला असेल. त्याचबरोबर अजून काही तुमचे प्रश्न असतील नक्की आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तरे नक्की देऊ. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी. आणि 10वी आणि 12वीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील, त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.